बद्रीनारायणाकडे गेलो. बद्रीनारायणाला गेलो, तिथे दोन भेटले महात्मा. एक असे डोळ्यामध्ये बसले होते आणि आमच्या जवळ त्यावेळेस याच्या बदामाच्या होत्या त्या घेऊन 10-5 अशा घेतल्या आणि तिथे ठेवून दिल्या. पंडित क्या करता है म्हणे, खराब पडत आली उठा दे म्हणे, हमारे को नहीं दे, क्योंकि हम लेंगे तो हमारे को ये बद्रीनारायण खाने को नहीं देगा, उठा दे ये हमारा प्रसाद है, पुणे वापस घेऊन पुढे गेलो. मग एक महात्मा जंगलातच बसले होते आणि मोठमोठाले डोळे कवड्यासारखे. सकाळी त्यांच्या शिष्याने सांगितले 5 वाजता त्यांचे खोलतात आणि मग तो बोलतात किंवा करतात. आम्ही त्या अंदाजाला गेलो 4, 4:30, 5 अंदाजा. तर त्यांनी ध्यान खोललं, सारखे डोळे बुवळ खुल्लेच होते त्यांचे. मग एकदम नमस्कार केला, आशीर्वाद घेतला, बोललो गेलो काही नाही. बद्रीनारायणाचं दर्शन केलं आणि मग मानस गंगे लागले. तिथे राजहंस वगैरे जे सगळं पाहिले, स्नान केलं, वापस सगुण रूप वायुरूपाने आले. आणि कुठून ब्रह्मावर जाऊन आले. कवाडे लागले होते, सगळे होते, परत ते आले उभा राहिले. सगुण साक्षात्कार बरोबर दिसले. बोलले ना चांगले जास्त. वडिलांना बोलवलं, त्यांनी वडिलांनी नमस्कार केला. तिथे गायचं दूध, गायचं ताक, आणखी नर्मदा आणि गुळ हे ठेवलेले वस्तू. आणि सगुण दिसलं ना तिथे बरोबर आले. त्यांचे पाय धरले, आणखी बसवलं. त्यांनी आसनावर बसले, पायाची पूजा केली रंगली, आणखी उपदेश दिला. काठी टाकून समाधी लावून गेली होती. मग त्यांनी महाराजांनी सांगितलं की अरे असं करत लोक पगार करायचे असलेला हे सोडून हे दिसलं ना. म्हणून तेव्हापासून हे अखंड मंगलाकारक ज्ञानकम येईन चराचरामध्ये सद्गुरु भरलेला कसा आहे ते निजत भाग पाहिजे. एक पाहिजे एक आता ते बंद कमी होतील. हा अनुभव आला की बंद कमीच होते सगळे. आता धीरे धीरे काही ऐशी दशा येईल माझ्या अंगात, चित्त पांडुरंगात झुरत असे सुरणी पाहिजे सद्गुरूचे. तन्नो माता त्वं पिता त्वं त्राता योग क्षय भक्त सद्गुरु त्वं सर्वशून्य म्हणजे तुझा नाहीच आहे असं धरून चाललं म्हणजे बरोबर आनंद होतो. आता आहे सगळ्यांमध्ये आनंद भरलेला, परंतु एक पाहिजे एक हम भविष्यामा जेव्हा येईल सदाकार अभ्यास आहे. आता धीरे धीरे अभ्यास करून म्हणाले